शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि त्याच पक्षाचे सचिव म्हणून असलेले मिलिंद नार्वेकर यांचं सध्या काय सुरू आहे? ज्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात, भाजपला धारेवर धरतात, अशाच वेळी मिलिंद नार्वेकर मग पक्षाच्या उलटी भूमिका घेतात. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मिसिंग लिंकवरनं टीका करणारे पक्षाचे नेते एके बाजूला असताना दुसरीकडे मिलिंद नार्वेकर मात्र एकनाथ शिंदे यांच्या बचावासाठी पुढे येतात. ज्या धारावीच्या प्रकल्पावरनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासारखे नेते हे गौतम अदानींना धुतात, त्याच वेळेस गौतम अदानींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये मिलिंद नार्वेकर हे आघाडीवर असतात. ज्या भाजपची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये आहे तिच्या कारभारावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे पाण्यामध्ये पावसामध्ये आंदोलन करतात. त्याच वेळेस मिलिंद नार्वेकर हे मुंबई पालिका आयुक्तांना दोषी धरू नका, त्यांना या एखाद्या दुर्घटनेबद्दल जबाबदार धरू नका, अशा प्रकारचं विधान करतात. तर मिलिंद नार्वेकर यांचं सध्या काय सुरू आहे असाच प्रश्न अनेकांना पडतो. पक्षाच्या थेट विरोधातली लाईन देखील घेताना मिलिंद नार्वेकर उघड दिसतात. ज्या मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं त्याच कौतुकाचा आधार घेत मग एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये फटकेबाजी केलेली होती. आणि एवढंच नाहीत, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा देखील साधलेला होता. मिलिंद नार्वेकर यांच्याकडनं काहीतरी शिका असं म्हणत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाच्या नेत्यांना टोमणा मारलेला होता. एकनाथ शिंदे यावरतीच थांबलेले नव्हते, तर 26 जुलै 2003 रोजी जो मुंबईमध्ये महापौर आलेला होता, त्या महापुराच्या वेळेस उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून ताज हॉटेलमध्ये राहायला गेलेले होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत कोण होतं हे विचारा मिलिंद नार्वेकरांना, असं देखील विधान हे एकनाथ शिंदे यांनी केलं. जेव्हा उद्धव ठाकरे मुंबईमधल्या महापुराच्या दिवशी हॉटेल ताजमध्ये गेलेले होते, अर्थातच त्यावेळेस मिलिंद नार्वेकर हेच त्यांच्यासोबत होते. कारण मिलिंद नार्वेकर हेच उद्धव ठाकरे यांची सावली म्हणून आत्तापर्यंत राबत होते, आत्तापर्यंत दिसत होते. आता मात्र त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे की काय, अशी शंका यावी. खरं तर मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांचं जे समीकरण आहे ते समीकरण अगदी 2019 पर्यंत कायम होतं. ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्यावरती संकट आली, म्हणजे नारायण राणे यांनी पक्ष सोडला, राज ठाकरे यांनी शिवसेना फोडली, त्यावेळेस मिलिंद नार्वेकर हेच या उद्धव ठाकरे यांच्या विरोधकांचं लक्ष झालेलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या समोरचे बडवे म्हणून ज्यांचा उल्लेख केला जात होता त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर हेच प्रामुख्यानं लक्ष होतं. उद्धव ठाकरे यांना कोणाला भेटू द्यायचं, उद्धव ठाकरे यांनी कोणाला भेटायचं, उद्धव ठाकरे यांचा कारभार कसा हाकायचा, कसा पाहायचा, यावरती मिलिंद नार्वेकर यांचं बारीक लक्ष होतं. आणि त्यामुळंच अनेकांच्या डोळ्यामध्ये मिलिंद नार्वेकर हे खुपत होते. मिलिंद नार्वेकर केवळ एक पीए म्हणून राहिले नाहीत, तर नंतरच्या काळामध्ये त्यांच्या देखील राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्याचं दिसून येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन असू द्या किंवा इतर क्रीडा संघटना असू द्यात किंवा आपले इतर राजकीय कनेक्शन असू द्या, त्यानिमित्तानं मिलिंद नार्वेकर यांनी आपला राजकीय दबदबा वाढवलेला आहे. त्यामुळंच अनेक विरोधकांना असं वाटतं आहे की मिलिंद नार्वेकर हे आता शिवसेनेच्या आस्थानेतील निखारा तर झालेले नाही आहेत ना. म्हणजे ज्या उद्धव ठाकरे यांचा शत्रू क्रमांक 1 म्हणजे एकनाथ शिंदे हे असं असताना मिलिंद नार्वेकर मात्र त्यांचंच कौतुक कसं काय करतात आणि हे उद्धव ठाकरे यांना सहन तरी कसं होतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. अगदी निखिल वागळे यांच्यासारखी ज्येष्ठ पत्रकार मंडळी देखील मिलिंद नार्वेकर यांच्यातील हा बदल सहन करू शकलेले नाही आहेत आणि मिलिंद नार्वेकर हे म्हणजे आस्थानेतील निखारे आहेत, अशा प्रकारची टीका देखील त्यांच्यावर केली जाते. पण याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांची काही गुणवैशिष्ट्य आहेत, त्याच्यामुळंच उद्धव ठाकरे हे आतापर्यंत तरी त्यांच्यावर नाराज झालेले नसावेत. जेव्हा उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षातील नेत्यांना काही मेसेज द्यायचा असतो, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलायचं असतं, भाजपमधल्या कोणत्या नेत्यांशी बोलायचं असतं, त्यावेळेस काय हॉटलाईन नंबर 2 जी असेल ती मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत राबवली जाते. त्यामुळंच ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्या दरबारातील आपला दबदबा
कायम टिकून आहेत. आणखीन एक जी महत्त्वाची गोष्ट आहे की जे मिलिंद नार्वेकर यांना जमतं ते इतरांना जमतं की नाही अशी देखील शंका अनेकदा येते. आत्ता ज्या मुंबई महापालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला फारसं यश मिळालं नाही, या सगळ्या निवडणुकीच्या वेळेस मिलिंद नार्वेकर हे दूर होते. त्यांना या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेही स्थान दिलेलं नव्हतं. हे देखील मिलिंद नार्वेकर यांच्या जवळची मंडळी बोलून दाखवतात. 2002, 2007, 2012 आणि 2017 या चारही निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांचे राजकीय चाणक्य म्हणून जी भूमिका मिलिंद नार्वेकर बजावत होते ती भूमिका त्यांना 2026मध्ये बजावता आली नाही. एवढंच नाही तर जेव्हा 2019मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेस CM ऑफिसमध्ये मिलिंद नार्वेकर यांना मोठं स्थान मिळेल असं वाटत होतं. एखादं ते CM ऑफिसचे ओएसडी होऊ शकतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल कारभारामध्ये येऊ शकतील असं अनेकांना वाटत होतं. मात्र त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यांना कटाक्षानं दूर ठेवलं. हे देखील अनेकांच्या नजरेतनं सुटलेलं नाही आहे. त्यामुळंच मग जेव्हा 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, सुरत मार्गे बंद केलं, त्यावेळेस मिलिंद नार्वेकर यांची उणीव उद्धव ठाकरे यांना जाणवली असावी. त्यामुळंच मग सुरतला जेव्हा या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची समजूत काढायची वेळ आली त्यावेळेस पुन्हा मिलिंद नार्वेकर यांनाच पाठवण्यात आलं. अर्थात जे मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आपल्याला कोणतीच संधी मिळाली नाही म्हणून नाराज होते, त्यांची नाराजीनंतर उद्धव ठाकरे यांनी दूर केली. त्यांना 2024मध्ये आमदार म्हणून नेमण्यात आलं. त्यांच्या आमदारकीला आता 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो देखील ट्विट केलेला आहे. जे मिलिंद नार्वेकर एक शाखा अध्यक्ष म्हणून बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेले होते, त्यावेळेस त्यांना शाखा अध्यक्ष किंवा शाखा प्रमुख बनता आलं नाही. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यांना असं विचारलेलं होतं की तू माझ्यासोबत काम करशील का. तेव्हा कोणताही विचार न करता मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करायला तयार झाले. ही गोष्ट साधारणपणे 1996-97ची आणि तेव्हापासून तर आता जवळपास 30 वर्ष झालेली आहेत. तोपर्यंत मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत तरी आता आहेत. पण आता 2026 उजाडलेला आहे, आमदारकीची 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता मिलिंद नार्वेकर यांच्या मनामध्ये वेगळे तर काही विचार सुरू नाही आहेत ना. कारण जे सचिन अहिर आदित्य ठाकरे यांचे सावली म्हणून राबत होते, वावरत होते, त्यांनी देखील साथ सोडलेली आहे. असं बोललं जात होतं की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडनंच म्हणे मिलिंद नार्वेकर यांना लोकसभेसाठी उमेदवारीची ऑफर होती. पण पुढे काय शिजलं, काय बिघडलं हे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला समजू शकेल. पण मिलिंद नार्वेकर यांच्या डोक्यामध्ये तेव्हापासूनच काहीतरी वेगळे विचार असावेत असे संकेत मिळत होते. आता तर एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेतला कोणताही नेता बोलत नाही, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातला कोणताही नेता बोलत देखील नाही. मात्र त्यांचं जाहीर कौतुक करण्याचं धाडस हे फक्त मिलिंद नार्वेकरच दाखवू शकतात. असं जरी सगळं असलं तरी अजूनही उद्धव ठाकरे यांचा मिलिंद नार्वेकर यांच्यावरचा विश्वास कायम असल्याचं दिसून येत आहे. जे संजय राऊत रोज भाजपवर तुटून पडतात, भाजपच्या विरोधातील किल्ला एकाकी लढवतात, मात्र मिलिंद नार्वेकर असं काही करत नसून त्यांच्यावर टीकेचे प्रहार देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील कोणताच नेता करू शकत नाहीत. मला वाटतं हेच मिलिंद नार्वेकर यांच्या यशाचं गणित असावं. जेव्हा केव्हा उद्धव ठाकरे यांना सेकंड लाईन कोणाशी ओपन करायची असेल त्यावेळेस मिलिंद नार्वेकर हे उपयोगी पडत असावेत. त्यामुळंच इतकी पक्षाच्या विरोधातील लाईन घेऊन सुद्धा मिलिंद नार्वेकर आपला दबदबा कायम ठेवून आहेत. जे मिलिंद नार्वेकर हे साधे PA म्हणून उद्धव ठाकरेंकडे आलेले होते ते आता मुंबईतल्या राजकारणातलं मोठं प्रस्थ बनू पाहण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि त्यांचे जर आपण ट्विट पाहिले, त्यांचे ट्विटरवरचे किंवा सोशल मीडियामधले मेसेजेस जर पाहिले, त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे हे ते सांगत आहेत. पण अर्थात असं जरी असलं तरी जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्या पक्षातील मिलिंद नार्वेकर यांचं स्थान कायम राहील
असं दिसून येत आहे. मात्र इतरांना प्रश्न पडेल की मिलिंद नार्वेकर नक्की कुणाचे, ठाकरेंचे, शिंदेंचे की फडणवीस यांचे? पाहत राहा लेट्सअप मराठी.